नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. बऱ्याचदा काय होतं, पालकचा पराठा करत असताना पराठा हा आपला कधी हा काळा पडतो. तर होऊ नये यासाठी मी काय पद्धत वापरते ते सांगते. 4 ते 5 मिरच्या, थोड्याशा लसूण पाकळ्या आणि थोडेसे जिरे मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 वाट्या मैदा आणि त्यानंतर 4 वाटी कणिक. आणि ही जी पालक मी घेतली होती ती 200 ते 250 ग्रॅम होती. ती मिक्सरमधून डायरेक्ट फिरवून घ्यायची, चिरून घ्यायची नाही किंवा शिजवून वगैरे घ्यायची नाही. मिक्सरचं भांडं विसळून परत ही छान अशी कणिक मी मळून घेतलेली आहे. मळून घेतल्यानंतर 1-2 पद्धतीने मी तुम्हाला पराठे दाखवणार आहे. एक जे आहे आपण जे नॉर्मल घडीची जशी चपाती करतो त्या पद्धतीनं आपण चपाती करून हा जो पराठा आहे हा आपण छान असा भाजून घेणार आहे. अजून एक सांगायचं विसरलं मंडळी, ते म्हणजे कणिक मळत असताना यामध्ये मी तीळ घातले होते. ते तीळ तुम्ही कच्चे घातले तरीसुद्धा चालतात, भाजून घातले तरीसुद्धा चालतील. आणि आता हा चपातीप्रमाणे लाटलेला पराठा हा आपण भाजून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, खरपूस भाजून घ्यायचा छान असा दोन्ही बाजूने. तूप लावू शकता, तेल लावू शकता, काही जसं तुम्हाला कन्व्हिनियंट पडेल त्या पद्धतीने तुम्ही हा पराठा भाजून घेऊ शकता. छान फुगतो हा पराठा. ॲक्च्युली पराठा फुगायला नाही पाहिजे, पण तरीही हा छान फुगतो आणि मला हीच पद्धत आवडते. आता हा आपला एका पद्धतीने झाला. दुसऱ्या पद्धतीने म्हणजे नुसता हा असा स्क्वेअरमध्ये करून घ्यायचा पराठा. सॉरी, मी ट्रायंगल करायला गेले, पण हा स्क्वेअर म्हणजे चौकोनी या पद्धतीने पराठा हा करायचा. नुसतं लाटायचं, एकदा आडव्या पद्धतीनं एकदा उभ्या पद्धतीनं हा असा पराठा आपण लाटायचा. हा थोडासा जाडसर होतो आपल्या नॉर्मल चपातीपेक्षा. तर ह्या अशा पद्धतीने आपण लाटून परत ह्याला तुपानं किंवा तेलानं जसं तुम्हाला कन्व्हिनियंट पडेल त्या पद्धतीनं तुम्ही हा पराठा मस्त खरपूस असा भाजून घ्या. चहाबरोबर वगैरे हा पराठा मस्त लागतो. लोणच्याची फोड एखादी असा जर आपण घेतला हा पराठा तर अतिशय चवीला छान लागतो. आणि हा सकाळच्या वेळेला नाश्त्यासाठी एक छान असा ऑप्शन आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.